अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली। सकाळी 7 वाजल्यापासून मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले। जिल्ह्यात एकूण 61% मतदानाची नोंद झाली। यंदा महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील चुरशीच्या लढतीमुळे निवडणुकीची रंगत अधिकच वाढली। अहिल्यानगर विधानसभेतील 2024च्या मतदानासाठी काही महत्त्वाची माहिती अशी आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण 37,60,311 मतदारांची नोंद आहे। त्यामध्ये 19,36,900 पुरुष, 18,23,411 महिला, 9,686 सैनिक आणि 201 इतर मतदारांचा समावेश आहे। मतदान प्रक्रियेसाठी 3,763 मतदान केंद्रे असून 5,155 व्हीव्हीपॅट मशीनसह 8,531 बॅलेट युनिट्स आणि 4,779 कंट्रोल युनिट्सचा समावेश आहे। मतदारसंघासाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान झालं असून निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होईल। ही निवडणूक विविध राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांमध्ये प्रमुख लढती होत आहेत। अधिकृत निकालांसाठी आणि मतदानाच्या टक्केवारीसाठी निकालाच्या दिवशी अद्ययावत माहिती दिली जाईल। महत्त्वाचे विधानसभा मतदारसंघ आणि लढती। राहता विधानसभा मतदारसंघ। विद्यमान पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या प्रभावती घोगरे यांची थेट लढत होती। या भागात शांततेत मतदान झालं। संगमनेर विधानसभा मतदारसंघ। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याने महायुतीचे अमोल खताळ तर महाविकास आघाडीचे बाळासाहेब थोरात यांच्यातील चुरस पाहायला मिळाली। अकोले विधानसभा मतदारसंघ येथे चौकोनी लढत होती। महायुतीचे डॉक्टर किरण लहामटे, महाविकास आघाडीचे अमित भांगरे, माजी आमदार वैभव पिचड आणि अपक्ष उमेदवार मधुकर तळपाडे यांच्या लढतीकडे लक्ष होते। अकोल्यात सर्वाधिक 66% मतदान झालं आहे। नगर शहर विधानसभा मतदारसंघ येथे महाविकास आघाडीचे अभिषेक कळमकर, महायुतीचे संग्राम जगताप यांच्यात थेट मुकाबला होता। मतदानादरम्यान कळमकर यांनी पैसे वाटपाचा आरोप केला। एका व्यक्तीला हटकल्यानंतर त्याच्याकडे पैसे आढळल्याचा दावा त्यांनी केला आहे। श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ। महाविकास आघाडीचे हेमंत ओगले, राष्ट्रवादीचे लहू कानडे, शिंदे गटाचे भाऊसाहेब कांबळे यांच्यात त्रिकोणी लढत पाहायला मिळाली। कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ। महाविकास आघाडीचे रोहित पवार आणि महायुतीचे प्राध्यापक राम शिंदे यांच्यातील थेट लढतीने जिल्ह्यात लक्ष वेधलं। महत्त्वाचे मुद्दे आणि मतदानाचा हक्क। सर्व विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदान पार पडलं। जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या नेतृत्वाखाली यंत्रणेनं चोख बंदोबस्त ठेवला। मतदारांनी उत्साहाने सहभागी होऊन लोकशाहीचा उत्सव साजरा केला। एकूण 123 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। जिल्ह्यात एकूण 61% मतदान झालं। मतदानाची शांततापूर्ण प्रक्रिया आणि चुरशीच्या लढतींमुळे यंदाची विधानसभा निवडणूक विशेष ठरली आहे। आता मतपेट्यातील निकालांकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। डॉक्टर विश्वासराव आरोटे, कळसुबाई शिखरावर। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 8508। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।